जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर लिखाण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त या सॉन्गवर त्याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओला प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती येऊन पहिल्यांदा चालास तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स देत असतो. तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लागणारं मटेरियल आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे CapCut Pro ॲप्लिकेशन आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जो सुपर VPN आहे ना प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचे. तर चला मित्रांनो, जर येण्याला झालो तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्ले स्टोअरवरून सुपर ॲप डाउनलोड करायचे. त्यानंतर सिंगापूरचं VPN आहे ना कनेक्ट करायचे. त्यानंतर आपल्या टेलिग्रामच्यावरून CapCut Pro ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर मी जो बिटमार्कचा व्हिडिओ दिलेला ना तो सिलेक्ट करून ॲडवर क्लिक करायचं. तर इझिली आपला बिटमार्कचा व्हिडिओ तो ॲड होऊन जाईल. तर बिटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. इथे एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून ते खाली ऑडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून बीट्स ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना तिथे तिथे बीट्स ॲड करायचेत. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे सगळे बीट्स ॲड करून घ्यायचेत. तर बीट्स ॲड केल्यानंतर तर मी पण करून घेतो थांबा. बीट्स ॲड केल्यानंतर इथे व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. इथे रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून फोटोजवरती क्लिक करून आपला कोणताही एक इमेज ॲड करून घ्यायचे. त्यानंतर दोन बटाने मोठं करून घ्यायचे. त्यानंतर आता जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे. तर मी सगळीकडे स्प्लिट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी सगळं स्प्लिट करून घेतलेलं आहे आणि बीट्स सुद्धा ॲड करून घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा दोन बोटांनी मोठं करायचं. त्यानंतर पहिल्या लेअरवरती यायचे. ॲनिमेशन्सवरती क्लिक करून तर तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सुपर VPN आहे ना डिस्कनेक्ट करून कनेक्ट करा. मी देखील कनेक्ट करून घेतो डिस्कनेक्ट करून. तर बघू शकता मित्रांनो तर आता आलेलं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लेअरवरती ते इनमध्ये यायचं. त्यानंतर पहिल्या लेअरवरती कोणतंही ॲनिमेशन ॲड करायचं नाही. तर दुसऱ्या बीटवरती यायचं म्हणजे दुसऱ्या लेअरवरती कॉम्बोवरती जाऊन ते 3D कार्टून ॲड करायचे. त्यानंतर 1 सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली. त्यानंतर कॉम्बोवरती जाऊन 3D कार्ट 2. त्यानंतर 5व्या बीटवरती इनमध्ये येऊन रॉक हेट्रोटली. त्यानंतर 6व्या बीटवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 3 नावाचं ॲनिमेशन ॲड करून 7व्या बीटवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकल ॲनिमेशन ॲड करायचे. अशाच प्रकारे कॉम्बोवरती क्लिक करून एक लेअर सोडून 3D कार्ट 1, 3D कार्ट 2, 3D कार्ट 3 अशा प्रकारे ॲड करत जायचे. तर 3D कार्ट 6 पर्यंत येते. 3D कार्ट 6 झाल्यानंतर 3D कार्ट 1 पर्यंत. त्यानंतर जिथे जिथे खुल्लं सोडलेलं आहे ना तिथे इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली रॉक हेट्रो झाली असं करत यायचं आपल्याला पुढे ते लांबपर्यंत. म्हणजे ते पुढे 29 बीटपर्यंत म्हणजे 29च्या बीटपर्यंत यायचं. 30 नंबरच्या बीटवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून व्ह्यू ॲम्प्लिफिकेशन नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर 31 नंबरच्या बीटवरती इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली 32 नंबरच्या बीटवरती रॉक हेट्रो राहिली. त्यानंतर 33च्या बीटवरती कॉम्बोवरती येऊन स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर 16 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून इथे 35 नंबरच्या बीटवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली. त्यानंतर लास्ट 2 नंबरच्या लेअरवरती रॉक हेट्रो राहिली. लास्टच्या लेअरवरती रॉक व्हर्टिकली अशा प्रकारे ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे. ॲनिमेशन्स ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. तर इफेक्ट्स ॲड करण्यासाठी ते इफेक्ट्सवरती यायचे. ते इफेक्ट्स ऑप्शन बघायला भेटेल मित्रांनो 5व्या नंबरला बघू शकता.
या इफेक्टच्या ऑप्शनवरती आल्यानंतर ना सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या बीट 1 नंबरच्या बीटवरती म्हणजे 2 नंबरची बीट चेंज होते ना 2 नंबरच्या बीटवरती येऊन इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्स इथं बघू शकता मित्रांनो. इथे जाऊन ते स्पार्कमध्ये यायचं आहे. थोडंसं पुढं स्क्रोल केल्यानंतर स्पार्क नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती येऊन मेटर नावाचा इफेक्ट ॲड करून ते एक लेअर सोडून पुढच्या लेअरपर्यंत ॲड करून घ्यायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड जे आहे ते 100% ठेवायचे. त्यानंतर ना ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. त्यानंतर ना ते डुप्लिकेट करायचे. त्यानंतर ना अशा प्रकारे ॲड करत यायचे पुढचे एक बीट सोडून. तर हे ॲड केलेलं आणखी एकदा याला डुप्लिकेट करून तर अशा प्रकारे सगळ्या एक बीट सोडून ॲड करायचे. तर असं ॲड करत जायचं. असं बघा आता 12 सेकंदच्या म्हणजे 30 सेकंदच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं तसं. त्यानंतर ना 30 सेकंदला आणखी एकदा याला डुप्लिकेट करून ॲड करायचं. त्यानंतर ना एका प्रत्येक बीटला ॲड करायचे 3 लेयर्सला. त्यानंतर ना पुढच्या इथे 14 सेकंद 15 फ्रेमवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ते ह्याच्यामध्ये यायचे नाईट क्लबमध्ये. त्यानंतर ना इथे व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचे. 2 नंबरला भेटून जाईल. ॲड केल्यानंतर ना स्प्लिट करायचं म्हणजे जिथे हा इफेक्ट संपतो इथे संपला इथे स्प्लिट केलं. त्यानंतर ना तुमच्या ऑब्जेक्टवर क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. जिथे मी व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट म्हणून लिहिलेलं आहे ना बीट्स पाशी तर इथे बघू शकता मित्रांनो इथे लिहिलेलं आहे. तर आता तिथे व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट ॲड करायचा. याला डुप्लिकेट करून अशा प्रकारे ॲड करायचे. व्हायब्रेशन फ्लॅश इथे एक लिहिलेलं आहे बघू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. ते 4 ठिकाणीच आहे मित्रांनो. इथे 2 आहे इथे एक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट ॲड करून घ्यायचे. स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन ते स्पार्कमध्ये येऊन स्पार्क नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. 30 नंबरच्या म्हणजे 13 सेकंदच्या बीटपर्यंत 31 नंबरच्या बीटपर्यंत. त्यानंतर ना इथे यायचं 3 नंबरच्या बीटवरती. त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ते ट्रेंडिंगमध्ये आपल्याला एक नंबरला फ्रेगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट ॲड म्हणजे भेटून जाईल. एकदमच असं फुटतो तसं तो आपल्याला एका लेअरला ॲड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे ॲड करायचे. त्यानंतर ना 1 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती यायचं म्हणजे 5व्या बीटवरती बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेनिंगमध्ये येऊन लाईट डिझॉल्व नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या म्हणजे 2 बीट सोडून 3 सेकंदच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं 8व्या बीटपर्यंत. त्यानंतर ना ॲडजस्टवर क्लिक करून ते स्पीड जे आहे ते त्या ॲडजस्टमध्ये काय सुद्धा करायचं नाही या. तर अशा प्रकारे इथले इफेक्ट्स ॲड करून घ्यायचे. तेवढेच आहेत मित्रांनो इथे इफेक्ट्स. त्यानंतर ना आता पुढे यायचे ते 13 सेकंदवरती यायचं. बरोबर 13 सेकंदवरती आल्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन कॉलिजन स्पार्क नावाचे इफेक्ट ॲड करायचे पुढच्या बीटपर्यंत म्हणजे 34 नंबरच्या बीटपर्यंत. त्यानंतर ना व्हायब्रेशन तुम्ही ॲड केलेलं आहे ते आणखी एकदा त्याच बीटवरती यायचे 33 नंबरच्या. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्प्लिटमध्ये येऊन 3 लेअर मिरर नावाचे इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. ते 14 सेकंद 15 फ्रेमवरती येऊन ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल जो आहे तो आपल्या इमेजनुसार ठेवायचा. असं तुमचं असं झालं असेल किंवा असं कसं झालं असेल तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे. ॲडजस्ट केल्यानंतर ना 34 नंबरच्या बीटवरती यायचे. बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेनिंगमध्ये आपल्याला एक इन माय हर्ट नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा पुढच्या बीटपर्यंत. तिथं ट्रेनिंगमध्ये भेटून जाईल. त्यानंतर ना आणखी आता ह्याच्यामध्ये यायचे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना थोडंसं पुढे गेल्यानंतर ना लव नावाचा इफेक्ट आहे ना लवचा ऑप्शन आहे. लवच्या ऑप्शनमध्ये एक गर्ल सिक्रेट नावाचा इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचे पुढच्या बीटपर्यंत. त्यानंतर व्हायब्रेशन फ्लॅश तुम्ही ॲड करून घ्यायचे जिथे मी व्हायब्रेशन फ्लॅश लिहिलं आहे तिथे. त्यानंतर ना 17 सेकंदच्या ह्याच्यावर यायचे बीटवरती 35 नंबरच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये यायचं. लाईट इफेक्ट्समधनं हेलो नावाचा इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचे व्हिडिओच्या लास्टपर्यंत. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता इथे
एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं कोपऱ्यातल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इझिली आपला व्हिडिओ तर गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच तुम्हाला व्हिडिओचे ट्युटोरियल पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.